सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज आपण अधर्मी व दुष्टाचं अन्न खाल्ल्यानंतर, आतिथ्य स्वीकारल्यानंतर साधकाची, साधू संतांची काय स्थिती होते, ते कसे पतित होतात, धर्मभ्रष्ट होतात, याचे निरूपण ऐकणार आहोत. भगवान श्रीकृष्णांचे भक्त पांडव द्यूत क्रीडेला बळी पडले. दुर्योधनाने युधिष्ठिराला द्यूत क्रीडेचे निमंत्रण दिले आणि युधिष्ठिराने हे निमंत्रण स्वीकारले देखील. आणि राजसभेमध्ये कौरव आणि पांडवांचा जुगाराचा डाव रंगला. दुष्ट दुर्योधन, शकुनी, कर्ण, दुःशासन या चांडाळ चौकडीने पांडवांना घेरले आणि जुगारामध्ये युधिष्ठिराला हरवलं. युधिष्ठिराचं राज्य गेलं, वैभव गेलं, आभूषणे अलंकार जुगारामध्ये तो हारला. आपले बांधव सुद्धा त्यांनी डावावरती लावले आणि पांडव सुद्धा, ते बांधव सुद्धा युधिष्ठिर हारला. आणि शेवटी द्रौपदीला डावावरती लावलं आणि द्रौपदी ही हारली. पांडव दुर्योधनाचे दास झाले. द्रौपदीची विटंबना, द्रौपदीचं वस्त्रहरण हा भयानक प्रकार त्या राजसभेमध्ये घडला. आणि एवढं सगळं घडल्यानंतर पांडव 12 वर्षाच्या वनवासाला निघाले आणि वनामध्ये जाऊन राहू लागले. एवढी दुर्गती पांडवांची झाली. परमेश्वर श्रीकृष्ण भगवंत पाठीशी असून सुद्धा, श्रीकृष्णाचे हे परम प्रिय भक्त असून सुद्धा पांडवांची ही दुर्गती झाली. भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे, नमे भक्त प्रणश्यती, माझ्या भक्ताचा कधी विनाश होत नाही, माझा भक्त कधीच पराजित होत नाही. त्याच्यावरती संकट येतील, त्याच्यावरती आपत्ती येईल, परंतु तो पराजित होत नाही, त्याचा कधी नाश होत नाही, असं भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात. या ठिकाणी युधिष्ठिर जुगारामध्ये हारलेला आहे. राज्य, वैभव, आभूषण, अलंकार, स्वतःचे बंधू, शेवटी द्रौपदीला सुद्धा तो हारलेला आहे, पराजित झालेला आहे. याचं एकमेव कारण असं की जुगार. परमेश्वराच्या भक्तांनी सप्तव्यसनांपासून दूर राहायचं असतं. आणि या सप्तव्यसनांमधीलच एक जुगाराचं देखील व्यसन आहे. परंतु दुर्दैवाने दुर्योधनाचं निमंत्रण युधिष्ठिराने स्वीकारलं आणि तो त्या व्यसनाला बळी पडला. जे सप्त व्यसनांमध्ये रत असतात त्यांना परमेश्वराचं सहाय्य मिळत नाही. आणि तोच प्रसंग इथे घडलेला आहे. जुगारामध्ये युधिष्ठिर हारलेला आहे आणि तो आपल्या बांधवांसह, द्रौपदीसह वनामध्ये, आता पांडव 12 वर्षाच्या वनवासाला गेलेले आहेत आणि द्वैतवनामध्ये एक झोपडी बांधून ते तिथं राहत आहेत. त्यांच्याकडे अक्षय थाळी, एक ईश्वरीय पात्र आहे. त्या पात्रामधून सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत मिष्टान्न, पक्वान्न मिळत आहेत.
सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत त्याच्यामधून भोजन मिळत आहे, परंतु सूर्यास्तानंतर रात्री त्या पात्रामधून भोजन मिळत नाही, ते अक्षय थाळी. आणि अशा तऱ्हेने पांडव द्वैतवनामध्ये 12 वर्षाचा वनवास भोगत आहेत. इकडे हस्तिनापुरामध्ये मात्र शकुनी, दुर्योधन, दुःशासन, कर्ण ही चांडाळ चौकडी रात्रंदिवस पांडवांचा नाश कसा करता येईल याबद्दल विचार करीत आहे. एकदा असेच मध्यरात्री त्यांची योजना, पांडवांचा नाश करण्याची योजना, याच्यावरती चर्चा चाललेली आहे. आणि शकुनी दुर्योधनाला म्हणतोय की हे दुर्योधना, पांडव 12 वर्षाच्या वनवासाला गेलेले आहेत, द्वैत वनामध्ये आहेत. पाहता पाहता 12 वर्ष संपून जातील आणि 12 वर्षाचा वनवास संपल्यानंतर 1 वर्षाचा अज्ञातवास तोही संपून जाईल आणि पांडव हस्तिनापूरला येतील आणि हस्तिनापूर साम्राज्याची सत्ता मागतील. त्यावेळेस दिलेल्या शब्दाप्रमाणे हे हस्तिनापूरचं साम्राज्य आपल्याला त्यांच्या हवाली करावं लागेल आणि ते हस्तिनापूरचे सम्राट बनतील आणि पुन्हा हे दुर्योधना, तुला हे हस्तिनापूर सोडून निघून जावं लागेल. दुर्योधन आवेशाने म्हणतो, मामाश्री असं होऊ शकणार नाही. शकुनी म्हणतो, दुर्योधना होणार, असंच होणार. त्यासाठीच मी तुला एक योजना सांगतो, त्या योजनेप्रमाणे घडलं तर असं होणार नाही. दुर्योधन म्हणतो, मामाश्री काय योजना आहे सांगा. तर दुःशासन सांगतो की हे दुर्योधना, शकुनी म्हणतो की दुर्योधना, शत्रू जोपर्यंत संकष्टामध्ये आहे, दुर्बळ आहे, तोपर्यंत त्याचा सर्वनाश करावा. आज पांडव वनामध्ये आहेत, दुर्बल आहेत, दरिद्री आहेत, झोपडीमध्ये राहत आहेत. जर त्यांचा नाश केला तर हस्तिनापूरचा तू कायमचा सम्राट होशील. म्हणून त्या पांडवांचा नाश केला पाहिजे आता कोणत्याही परिस्थितीमध्ये. जेव्हा दुर्योधन म्हणतो, मामाश्री उद्याच आपण निघूया आणि जाऊन पांडवांवरती आक्रमण करून त्यांना संपवून टाकूया, त्यांचे नाश करून त्यांची हत्या करूया. त्यावेळेस शकुनी म्हणतो, दुर्योधना शांत डोक्याने विचार कर, बुद्धीने काम कर. माझ्या मनामध्ये एक योजना आहे आणि ती योजना शकुनीने दुर्योधनाला सांगितली. ती योजना अशी होती की त्या काळामध्ये दुर्वास नावाचे एक ऋषी 88,000 शिष्यांसह हिमालयामध्ये तपश्चर्या करीत होते. आणि त्या ऋषींना जाऊन चातुर्मासीचं निमंत्रण द्यायचं आणि हस्तिनापुरामध्ये बोलवायचं. 4 महिने त्यांना चातुर्मास द्यायची, त्यांची चांगली व्यवस्था करायची, उत्तम अशी बर्दास्त ठेवायची आणि 4 महिन्याची चातुर्मास देऊन त्यांना प्रसन्न करून घ्यायचं. आणि मग त्यांना त्यांच्या शिष्यांसह द्वैतवनामध्ये पांडवांकडे मध्यरात्री पाठवायचं आणि मध्यरात्री पाठवून त्या पांडवांना भोजन मागायला सांगायचं. आणि दुर्वास ऋषी त्या अरण्यामध्ये पांडवांकडे जाऊन, त्यांच्या झोपडीमध्ये जाऊन जेव्हा पांडवांना भोजन मागतील, तेव्हा दरिद्री आणि भिकारी हे पांडव दुर्वास ऋषींना भोजन देऊ शकणार नाहीत. आणि हा अपमान समजून दुर्वास ऋषी क्रोधित होतील आणि क्रोधाने संतप्त होऊन त्या पांडवांना शाप देतील आणि त्यांना जाळून भस्म करतील. दुर्वासांच्या हातून पांडवांचा सर्वनाश होऊन जाईल. आणि पांडवांचा सर्वनाश झाला की हे दुर्योधना, हे हस्तिनापूरचं साम्राज्य तुझं कायमचं होऊन जाईल. शकुनीने आपली योजना दुर्योधनाला सांगितली. तेव्हा दुःशासन कर्णाने विचारलं की मामाश्री, योजना छान आहे, परंतु दुर्वास
88,000 शिष्यांसह पांडवांकडे जातील काय आणि मध्यरात्री जाऊन त्यांना भोजन मागतील? हे शक्य वाटत नाही. तेव्हा शकुनी म्हणाला, होईल, शक्य होईल. तपस्वी ज्ञानी साधू संतांची उत्तम प्रकारे बर्दास्त ठेवली, त्यांना मिष्टान्नाचं भोजन देऊन त्यांची सारख्या आश्रमामध्ये राहण्याची व्यवस्था केली की मग ते सांगतील तसं ऐकतील. आणि म्हणून मला आत्मविश्वास आहे की दुर्वास ऋषी जातील आणि पांडवांना भोजन मागतील. दुर्योधनाला ही योजना पटली आणि दुसऱ्या दिवशी दुर्योधन दुर्वास मुनींकडे निघाले आणि दुर्वास ऋषींना येऊन त्यांनी हात जोडून विनंती केली की ऋषीवर्य, आपण आपल्या शिष्यांसह माझ्या हस्तिनापूर नगरीमध्ये चातुर्मासीसाठी यावं, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. मला ही सेवा घडावी, माझं निमंत्रण आपण स्वीकारावं. आणि दुर्योधनाने दुर्वासांना निमंत्रण दिलं आणि दुर्वास ऋषींनी तात्काळ हे निमंत्रण स्वीकारलं. आणि काही दिवसातच दुर्वास ऋषी हस्तिनापुरामध्ये दाखल सुद्धा झाले. हस्तिनापूर नगरीच्या बाहेर एका उद्यानामध्ये दुर्वास ऋषींची आणि त्यांच्या शिष्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. प्रत्यक्ष राजा दुर्योधन तिथली ती व्यवस्था पाहत होता. दुर्वासांचं राहण्याचं निवास, त्यांच्या शिष्यांचं निवासस्थान उत्तम प्रकारे सजवण्यात आलेलं होतं. महालासारखी रचना करण्यात आलेली होती. आणि अशा प्रकारे दुर्वास ऋषी तिथे चातुर्मासीला राहिले. मिष्टान्नाचं भोजन, कुठल्याही व्यवस्थेमध्ये कमतरता नाही. प्रत्यक्ष स्वतः दुर्योधन येऊन वारंवार ती सगळी पाहणी करायचा, कुठेही कमतरता तर नाही. शिष्यांना त्यांनी बजावून सर्व सेवकांना बजावून ठेवलं होतं की ऋषीवर्यांच्या व्यवस्थेमध्ये कुठेच उणीव राहता कामा नये. उत्तम प्रकारे व्यवस्था झाली पाहिजे. भोजनाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, सगळी व्यवस्था झाली पाहिजे. कुठलीही उणीव राहू देऊ नका, असं त्यांनी सर्व सेवकांना सांगितलेलं होतं. आणि अशा प्रकारे चातुर्मासीचा तो कार्यक्रम तिथे चाललेला होता. 4 महिने होऊन गेले चातुर्मासाली. दुर्वास ऋषी शिष्य परिवार अत्यंत संतुष्ट होते. एके दिवशी दुर्योधन दुर्वास ऋषींच्या दर्शनाला आला, नमस्कार केला, विचारलं, ऋषीवर्य, आपल्या सेवेमध्ये काही कमतरता तर नाही ना? काही उणीव असेल तर मला क्षमा करा. तेव्हा दुर्वास ऋषी अत्यंत प्रसन्न होऊन म्हणाले, सुयोधना, खूप चांगल्या प्रकारे तू आमची व्यवस्था ठेवलेली आहे. आम्ही अतिशय प्रसन्न झालेलो आहोत. आता आमची चातुर्मास संपलेली आहे. आता आम्हाला प्रस्थान करायला हवं. आम्ही आता उद्या हस्तिनापूर सोडणार. तुझ्या ह्या सेवेनं आम्ही प्रसन्न झालेलो आहोत. तुला काय वरदान मागायचं असेल तर ते माग. ते वरदान आम्ही तुला देऊ. तेव्हा दुर्योधन हात जोडून अत्यंत नम्रतेने दुर्वास मुनींना म्हणाला, ऋषीवर्य, आपण आमच्या नगरीत आलात, आम्हाला सेवा दिली, खूप आनंद झाला आम्हाला, आम्ही धन्य झालो. आता माझी एक इच्छा आहे की आम्हा कौरवांचे बांधव पांडव द्वैतवनामध्ये पर्णकुटीमध्ये वास्तव्य करून आहेत. आणि मला असं वाटतं जशी आम्हाला तुम्ही सेवेची संधी दिली त्याप्रमाणे आपण पांडवांकडे जावं आणि मध्यरात्रीला जाऊन त्यांच्याकडे भोजनाचा स्वीकार करावा, ही माझी इच्छा आहे. त्यावर दुर्वास ऋषींनी तात्काळ होकार दिला आणि म्हणाले, दुर्योधना, तुझ्याबद्दल मला अभिमान वाटतो. सेवेचा लाभ आपल्या बांधवांनाही मिळावा अशी तुझी जी इच्छा आहे ती पाहून मी प्रभावित झालेलो आहे.
तू सांगितल्याप्रमाणे मध्यरात्री आम्ही पांडवांकडे जाऊन भोजन मागू, तुझी इच्छा मी पूर्ण करेन. आणि दुर्योधन खुशीमध्ये आनंदामध्ये निरोप घेऊन आपल्या महालामध्ये आला. आणि दुसऱ्या दिवशी निरोपाचा त्या ठिकाणी समारंभ झाला. दुर्वास ऋषी आपल्या 88,000 शिष्यांसह दुर्योधनाचा कौरवांचा हस्तिनापूरचा निरोप घेऊन आणि ते द्वैतवनाच्या रस्त्याने चालू लागले. दिवसभरचा प्रवास करून सूर्यास्ताच्या प्रसंगी ते त्या द्वैतवनामध्ये प्रवेश करते झाले. आणि त्या द्वैतवनामधून प्रवास करून ते पांडवांच्या पर्णकुटीपर्यंत मध्यरात्रीपर्यंत पोहोचले. आपला शिष्य समुदाय थांबवला त्यांनी आणि मोजके शिष्य घेऊन ते त्या पर्णकुटी जवळ आले. पांडव झोपलेले होते आणि त्यांनी आवाज दिला. खडबडून पांडव जागे झाले. पर्णकुटीच्या बाहेर येऊन पाहतात तर साक्षात दुर्वास ऋषी दारात उभे आहेत. अत्यंत हर्षाने आनंदाने पांडवांनी द्रौपदींनी दुर्वासांना प्रणाम केला, दंडवत केला आणि म्हणाले, ऋषीवर्य, आपण आमच्याकडे अतिथी म्हणून आलात. खूप आनंद झालेला आहे आम्हाला. आपली आम्ही काय सेवा करावी, आपण आदेश द्यावा. सेवेचा आम्हाला आदेश द्यावा. आपली सेवा काय करावी सांगावी. तेव्हा दुर्वास ऋषी म्हणाले, युधिष्ठिरा, आम्ही सकाळी हस्तिनापुराहून निघालो. दिवसभर प्रवास करून इथं तुझ्याकडे आलेलो आहोत मध्यरात्री. खूप भूक लागलेली आहे आम्हा सगळ्यांना. माझे 88,000 शिष्य तिकडे थांबलेले आहेत. आम्ही भुकेलेलो आहोत. आमच्या भोजनाची व्यवस्था करा. आम्हाला भोजन हवं आहे. दुर्वास म्हणाले आणि पांडव पुतळ्यासारखे स्तब्ध झाले. दुर्वास मुनी समोर आहेत, भोजन मागतायत. 88,000 शिष्य तिकडे थांबलेले आहेत. या सर्वांची भोजनाची व्यवस्था कशी करावी हा प्रश्न पांडवांच्या समोर उभा राहिला. बर, पूर्व सूचना असती तर काहीतरी व्यवस्था करता आली असती, पण अकस्मात हे आलेले आहेत. आता यांची व्यवस्था कशी करावी. युधिष्ठिर मनातून धास्तावला. दुर्वास ऋषींशी गाठ होती आणि जर यांची जेवणाची व्यवस्था नाही केली तर हे क्रोधाने संतप्त होतील आणि आपल्याला शाप देऊन भस्म करतील. काय करावं. पांडव स्तब्ध होते, काहीच बोलत नव्हते, मौन होते. दुर्वास ऋषी पुन्हा कडाडले, युधिष्ठिरा, भोजन करायचे आम्हाला, जेवण हवं आहे, भूक लागलेली आहे आम्हाला. तेव्हा द्रौपदी पाठीमागे होती. ती समोर आली. तिने वाकून नम्रतेने दुर्वास मुनींना वंदन केले आणि म्हणाली, ऋषीवर्य, आम्ही आपल्या भोजनाची तयारी करतो. भोजन तयार होईपर्यंत आपण स्नानादिके कर्मे करून यावे. जवळच नदी वाहते आहे, नदीवर जाऊन आपण सर्वजण स्नान करून या. तोपर्यंत आम्ही आपल्या भोजनाची तयारी करतो. द्रौपदीनं दुर्वासांना निमंत्रण दिलं. ठीक आहे, आम्ही स्नान करून येईपर्यंत भोजनाची तयारी करा. असं म्हणून दुर्वास ऋषी परत फिरले आणि नदीकडे निघून गेले शिष्यांसह. इकडे पांडव द्रौपदीला म्हणाले, द्रौपदी, आता थोड्या वेळात दुर्वास मुनी शिष्यांसह स्नान करून इथे येतील आणि इथं जर त्यांना भोजन नाही मिळालं तर ते आपल्याला शाप देतील, भस्म करतील. तेव्हा द्रौपदी म्हणाली की तुम्ही काही काळजी करू नका. भक्तांचा सखा श्रीकृष्ण परमात्मा द्वारकाधीश तो आपल्याला सहाय्य करेल. तुम्ही काही काळजी करू नका. असं म्हणून द्रौपदी पर्णकुटीच्या पाठीमागे जाऊन आसन अंथरून त्या आसनावरती द्वारकेकडे मुख करून बसली आणि तिने नामस्मरणाला प्रारंभ केला. भगवंताचा ती धावा करू लागली. श्रीकृष्णांचा ती पुकारा करू लागली. हे श्रीकृष्णा,
हे परमेश्वरा, तुझे भक्त आम्ही पांडव, तुझी भगिनी मी द्रौपदी या वनामध्ये फार मोठ्या संकष्टामध्ये सापडलेलो आहोत. दुर्वास ऋषी 88,000 शिष्यांसह मध्यरात्री इथे आमच्याकडे आलेले आहेत. ते भोजन मागतायत. आमच्या घरात पर्णकुटीमध्ये अन्नाचा कण सुद्धा शिल्लक नाही. आता आम्ही त्यांना भोजन कसं द्यायचं? तुझ्यावर माझा भरोसा, तुझ्यावर माझा विश्वास, आणि म्हणून या विश्वासाच्या बळावरती मी त्यांना स्नानाला पाठविलं आहे. आता थोड्याच वेळात ते स्नान करून येतील आणि इथे त्यांना भोजन नाही मिळालं तर ते आम्हाला शाप देतील आणि आम्हाला जाळून भस्म करतील. हे श्रीकृष्णा, आता तूच आमचं रक्षण करणार आहे. तूच आमचा सखा आहेस. तुझ्या वांचून आमचं कोणीही नाही. आग लागलेल्या अरण्यामध्ये एखादं हरणाचं पाडस अग्नीनं वेढल्या गेलेलं आहे. त्याने कुठे जावं? त्याची जशी अवस्था झालेली आहे तशीच आमची अवस्था झालेली आहे. देवा श्रीकृष्णा, तू आम्हाला या ठिकाणी सहाय्य कर, आमचं रक्षण कर, धावून ये. अशी द्रौपदी भगवान श्रीकृष्णाचा धावा करू लागली. सद्गदित अंतकरणाने प्रार्थना करू लागली. नेत्रातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. अंग थरथरत होतं. तिची ती प्रार्थना, तिचा तो धावा, तिचं ते नामस्मरण भगवान श्रीकृष्णांनी स्वीकारलं. द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्ण मध्यरात्रीच्या वेळेला आपल्या मंचकावरती उठून बसले, तयारी केली आणि काही क्षणामध्येच भगवान श्रीकृष्ण इथं द्वैतवनामध्ये द्रौपदीच्या झोपडी समोर प्रगट झाले. भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले. लख प्रकाश पडला झोपडीमध्ये. परिसर सगळा प्रकाशाने उजळून निघाला. द्रौपदीने अश्रू पुसले. उठून देवाच्या श्रीचरणावर मस्तक ठेवून दंडवत केला. पांडव धावत आले. त्यांनी दंडवत केला. भगवंताला आसन टाकलं. देव आसनावर विराजमान झाले. पांडव समोर हात जोडून देवाच्या समोर बसले. जीवात जीव आलेला होता, धैर्य आलं होतं. आता भगवान श्रीकृष्ण आलेले, तर परमेश्वर आलेला आहे. आता आपलं काही आता कोणी नुकसान करू शकणार नाही. आता परमेश्वर आपला रक्षण करायला इथं आलेला आहे. भगवान श्रीकृष्ण द्रौपदीकडे हसत मुखाने प्रसन्नतेनं पाहत श्रीकृष्णाने द्रौपदीला विचारलं, कृष्णे, कशासाठी मला बोलवलं एवढ्या मध्यरात्री? असं काय काम निघालं म्हणून तू बोलवलं मला? तेव्हा द्रौपदी हात जोडून म्हणाली, देवा, तुम्ही सर्वज्ञ आहात. तुम्हाला माहिती नाही असं या सृष्टीमध्ये काय आहे. तुम्ही सर्व करते धरते विधाते आहात. भक्तांची परीक्षा पाहता. माझ्यावरती आलेलं संकट, दुर्वास ऋषींचं संकट, या संकटामुळे मला तुमची आठवण झाली, म्हणून मी तुम्हाला इथे प्रार्थनेला बोलवलं. श्रीकृष्ण भगवंत हसले, म्हणाले, कृष्णे, ठीक आहे, तू मला बोलवलं, परंतु द्वारकेवरून मी प्रवास करून इथं आलोय. मलाही भूक लागलेली आहे. द्वारका काही जवळ आहे का? प्रवासाने मी थकलोय, मला भूक लागलेली आहे. माझ्या जेवणाची पहिली तू व्यवस्था कर. द्रौपदी म्हणाली, देवा, भक्तांची परीक्षा पाहता की काय? अन्नाचा कण नाही माझ्या झोपडीमध्ये, मी तुम्हाला कुठून जेवायला देऊ? तेव्हा श्रीकृष्ण भगवंत म्हणाले, नाही नाही नाही, मी जेवण केल्याशिवाय पुढचं कार्य करणार नाही. मी फुकट कुठल्याही भक्ताला मदत करत नाही. मला तू भोजन द्यायलाच हवंस. माझी भूक काही मोठी नाही, अगदी कणभर असलं तरी मला चालेल, पण काहीतरी घेतल्याशिवाय मी देत नसतो. म्हणून तू मला कणभर का होईना पण भोजन द्यायलाच हवं, घेतल्याशिवाय देत नाही. पहा काही असेल पर्णकुटीमध्ये जाऊन. द्रौपदी मनामध्ये म्हणाली की ही प्रभूची लीला आहे. कुठली पर्णकुटीमध्ये गेली आणि भांडे धुवून ठेवले होते. ते भांड्याला तिनं पाहिलं तर त्याला एक भाजीचं पान होतं उरलेलं. खूप आनंद झाला तिला आणि ते भाजीचं पान घेतली आणि एखाद्या लहान बालिकेप्रमाणे धावतच पर्णकुटीच्या बाहेर आली आणि श्रीकृष्ण भगवंताला म्हणाली, देवा, हे बघ, एवढं भाजीचं पान आहे,
देऊ का? देव म्हणाले आण, लवकर आण, बस झालं मला तेवढंच. आणि तिने भाजीचं पान, त्या द्रौपदीने भाजीचं पान भगवंताच्या हातावरती ठेवलं. भगवंतानी ते भाजीचं पान खाल्ले, भाजीचं पान स्वीकारलं आणि तृप्त होऊन ढेकर दिली आणि म्हणाले आता तुम्ही कशाला काळजी करता, मी समर्थ परमेश्वर तुमच्या साह्याला उभा आहे, इथं काही काळजी करू नका. आणि भगवंतानी भाजीचं पान खाल्लं, देव तृप्त झाले. आणि इकडे नदीला स्नानाला आलेले दुर्वास ऋषी 88,000 त्यांचे शिष्य, आणि त्यांनाही तृप्ततेची भावना निर्माण झाली. त्यांना असं वाटायला लागलं आपलं पोट भरून गेलेलं आहे, आपण तृप्त झालेलो आहोत. आता स्नान वगैरे उरकल्यानंतर आता पांडवांकडे जायचं, तर आता जेवण कसं, जेवणाची इच्छाच नाही, तृप्त झालेलो आहे आपण, पोट भरून गेले सगळ्यांचे, दुर्वासांचे, त्यांच्या शिष्यांचे, सर्वांचं पोट भरून गेलं. आणि आता पांडवांना तर आपण स्वयंपाक करायला लावलेला आहे. दुर्वास ऋषी खजील झाले, विचार करू लागले की हे पांडव परमेश्वराचे भक्त आहेत, भगवंताचे भक्त आहेत, आणि आपण मध्यरात्री जाऊन त्यांना भोजन मागितलं, हे आपलं चुकलं. त्या दुष्ट दुर्योधनाचं भोजन आपण केलं, 4 महिने चातुर्मास स्वीकारली, आणि त्या दुर्योधनाच्या सांगणं ऐकून, त्या दुर्योधनाचं म्हणणं ऐकून आपण पांडवांना मध्यरात्री त्रास द्यायला आलो, पांडवांवरती संकट आलं, आणि भगवान श्रीकृष्णाला सुद्धा द्वारकेवरून इथं यावं लागलं. किती आपण अपराध केला, खरोखरच आपण फार मोठे. दुर्योधनाच्या अन्नाचा हा प्रभाव आपल्यावरती पडला, म्हणून आपण हा अपराध करण्यासाठी प्रवृत्त झालो. चला आता परमेश्वराची, श्रीकृष्ण भगवंताची क्षमा मागायला हवी, असं म्हणून दुर्वास ऋषी निघाले, त्यांच्या मागे शिष्य समुदाय पण निघाला. आणि इथे आले. भगवान श्रीकृष्ण पर्णकुटीच्या समोर आसनावर बसलेले होते, भक्त पांडव त्यांच्यासमोर हात जोडून बसलेले होते. आणि श्रीकृष्णाचं दर्शन झाल्याबरोबर दुर्वास ऋषी सुसाट धावत सुटले आणि एखाद्या बालकाप्रमाणे जाऊन श्रीकृष्ण भगवंताच्या श्रीचरणावरती साष्टांग लोटांगण घातलं आणि रडत रडत म्हणाले, देवा, आमच्याकडून फार मोठी चुकी झाली, त्या दुष्ट दुर्योधनाचं अन्न आम्ही खाल्लं, म्हणून तुझ्या भक्ताला छळण्याची, तुझ्या भक्ताला त्रास देण्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली, आणि म्हणून मध्यरात्री येऊन तुझ्या भक्ताला भोजन मागितलं, आणि तू भक्ताचा कैवारी आहेस, हे भक्तांनी तुझं स्मरण केलं, तू धावत इथं आलास, द्वारकेवरून इथं आलास, तुला किती त्रास झाला माझ्यामुळे, भगवंता क्षमा कर, मी पापी आहे, मी तुझ्या शरणावर मस्तक ठेवून प्रार्थना करतो की मला या दोषापासून मुक्त कर, मी आता पुन्हा कधीही तुझ्या भक्तांवरती संकष्ट आणणार नाही. असे म्हणून दुर्वास मुनींनी भगवान श्रीकृष्णांच्या चरणावरती मस्तक ठेवून माफी मागितली, क्षमा मागितली, प्रायश्चित घेतलं, आणि भगवान श्रीकृष्णांनी त्यांना अभय दिलं. दुष्ट दुर्योधनाचं अन्न खाल्ल्यामुळे दुर्वासासारखा महान तपस्वी, ज्याच्या सान्निध्यामध्ये 88,000 शिष्य साधना करत होते, एवढा महान दुर्वास ऋषी सुद्धा धर्मभ्रष्ट झाला. पांडवांना छळण्यास, ईश्वर अवताराला त्रास देण्यास तो उद्युक्त झाला. हा सर्व अधर्माचं अन्न खाल्ल्यामुळे, अधर्मीयाचं दान घेतल्यामुळे हे घडलं. आणि म्हणून सात्विक दान, शुद्ध पवित्र दान माणसाच्या धर्म कार्यामध्ये पोषक ठरतं, धर्म कार्याला सहाय्यक ठरतं. परंतु अधर्मी सप्तव्यसनांमध्ये रत असलेल्या व्यक्तीचं जर दान स्वीकारलं तर ते दान माणसाच्या धर्मपतनाला, अधपतनाला कारणीभूत ठरतं. जसं दान तसं माणसाचं, मनुष्याचा धर्म. आणि म्हणून अधर्मीयाचं, सप्तव्यसनांमध्ये रत असलेल्याचं दान हे धर्माचरण करणाऱ्या पुरुषांनी कधी स्वीकारू नये, हे दुर्वासांच्या त्या उदाहरणावरून आपल्याला दिसतं.
भगवान श्री चक्रधर स्वामी की जय।